मागच्या 10 महिन्यापासून सगळे कामगार कंटिन्युअसली त्यांच्या अधिकारासाठी, त्यांच्या हक्कासाठी, वेज सेटलमेंटसाठी प्रयत्न करून राहिले, पण कंपनीला त्यांचा वेज सेटलमेंट करायचं नाही आहे आणि फक्त बहाणे द्यायचे आहे, गरिबांच्या पोटावर लाथ मारायची आहे आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीला फ्रस्ट्रेट होऊन आज लोक सगळेजण माझ्या नेतृत्वात नाही, विजय क्रांती कामगार संघटनेच्या नेतृत्वात सगळेजण इकडे आंदोलन करून राहिले आहे। आणि ही लढाई जी आहे ही आर या पारची लढाई आहे। हे माझं म्हणणं नाही, हे सगळ्या कामगारांचं म्हणणं आहे की काही झालं तरी आमचं वेज सेटलमेंट रोटेशन जोपर्यंत या जे मुख्य मागण्या आहेत तोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत आम्ही इकडनं कोणीच उठणार नाही, हा कामगारांनी निश्चय घेतलेला आहे। मी फक्त एक माध्यम आहे, मी कामगारांची भेटायला आली आहे आणि कामगारांना काही लागेल त्यासाठी माननीय विजयभाऊ वडेट्टीवार यांनी मला पाठवलेलं आहे की काही लागलं तरी कमी पडू द्यायचं नाही, पण हा आंदोलन आर्या पार की लढाई म्हणून लढायचं आणि हा आंदोलन कुठल्याही हालतीत वेज सेटलमेंट करूनच पूर्ण करायचं, नाही तर पूर्ण करायचं नाही। आणि आजचं हा आंदोलन फक्त आणि फक्त अल्ट्राटेक मध्येच नाही, एसीसी, अंबुजा अनेक अशा कंपनी आहेत जिथे हे जे श्रमिक आहेत, हे कामगार आहेत, हे प्रयत्न करून राहिले, सतत प्रयत्न करून राहिले की यांचं सेटलमेंट व्हायला पाहिजे, पण ही कंपन्या, हे सगळ्या कंपन्यांना मस्ती आली आहे। ती मस्ती संपवण्यासाठी आज आम्ही इकडे सगळ्या कंपन्यांमध्ये आंदोलन करून राहिलेलो आहे आणि वेज सेटलमेंट केल्याशिवाय आम्ही उठणार नाही, हा सगळ्यांचा ध्येय आहे। आवाज दो, एक है, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।